तो मनुष्य आला, मुलगा आला, मला माहितीच नाही, माझं प्रवचन गणती बी होते, माझं प्रवचन संपल्यावर मग मला भेटला. मी तिथे असा उल्लेखही केला होता. संपल्यावर ते मला स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. डॉक्टर इंद्रवंश महात्मा म्हणते धम्मशील थेरो, म्हणते रेवत बोधी, श्रामनेर संघ, सनपुरी येथील सर्व बुद्ध विहाराशी संबंधित उपासक उपासिका, बाहेर गावून आलेले उपासक उपासिका, दरवर्षी आपण एक श्रामनेर शिबिर हे या निमित्ताने घेत असतो. त्याला समाप्तीचं स्वरूप आपण परिषदेच्या निमित्तानं दिलेलं आहे. निमित्त कुठलंही असो, समाज एकत्र येणं, धम्माची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची चर्चा करणं, धम्मदेशना होणं, भिक्खूंना बोलावणं आणि समाजाला सन्मार्गावर लावण्याचं काम या निमित्ताने करणं हा मुख्य उद्देश आपला या पाठीमागे. आणि जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा हे काही मोठं शहर नाही, म्हणून त्यांना डाळ रोटीची व्यवस्था करणं, कारण जेवण केलं खाल्लं तर ऐकायला भोजन केलं तर ऐकायला मन लागतंय, भोजनच नसेल तर ऐकायला मन लागत नाही, कुणाला बोलूही वाटत नाही, काही पाहूही वाटत नाही. भोजन नाही ना. भोजन केलं म्हणजे बसू वाटतं, पाहावं वाटतं, ऐकावं वाटतं, चलावंही वाटतं. भोजन असेल तर मनस्थिती माणसाची जरा बरी असते. भोजन असलं म्हणजे चित्त जरा ध्यानावर असतं. म्हणून भोजन करणं हे आवश्यक आहे. भोजन दिलंही पाहिजे, भोजन केलंही पाहिजे. प्रकृतीचा नियम आहे, पाणी भोजन हे आवश्यक गरज आहे माणसाची, ती केली पाहिजे. या निमित्ताने तेही आपल्याकडे आपण करता दरवर्षी. आणि अनेक अनेक आपल्या गावची सर्व जवळची मित्रमंडळी, पाहुणे मंडळी या निमित्ताने एकत्र येतात. त्या निमित्ताने संवाद होतो. कधी कधी अनेक दिवस माणसं एकमेकांना भेटत नाहीत, त्या निमित्ताने माणसं भेटतात आणि माणसाची मनं जोडली जातात, समन्वय होतो. एकत्र जो समाज नेहमी नेहमी येतो, आपल्या सुखदुःखाची चर्चा करतो, एकत्र येऊन आपल्या समस्येविषयी नेहमी बोलतो, जो समाज नेहमी एकत्र येतो, आपल्यामध्ये असलेल्या कमजोऱ्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो, जो समाज नेहमी एकत्र येतो, आपल्या धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, नैतिक प्रगतीचा आढावा घेतो, जो समाज नेहमी एकत्र येतो आणि आपल्यामध्ये असलेले सद्गुण कसे वाढवता येतील याची चर्चा करतो, आपले अवगुण कसे कमी करता येईल याचा साधक बाधक विचार करतो. अशा समाजाची नेहमी नेहमी उन्नती होत असते, त्याची कधी अवन्नती होत नाही. जो समाज हे नेहमी नेहमी येऊन करत नाही, त्या समाजाची कधी उन्नती होत नाही. म्हणून या निमित्ताने बुद्धाच्या काळामध्ये संगिनी भरत असत. बुद्धाच्या काळामध्ये 500 भिक्खू एकत्र येत होते, 1000 भिक्खू एकत्र येत होते आणि भगवान बुद्ध त्यांना नेहमी उपदेश करत. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, वर्षावासा 3 महिने एकाच ठिकाणी अध्ययन आणि अध्यापन केल्या जात. शिकणं आणि शिकवणं
आणि मग जिथे भगवान बुद्ध आले तिथे उपासक येत होते, राजे महाराजे येत होते, त्यांनाही धम्माची गरज होती. बुद्ध उपासक उपासिकांनाही उपदेश करायचे, राजा महाराजांनी उपदेश करायचे आणि सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा यायचे बुद्धाकडे. केवळ बुद्धाला मानणारेच येत नव्हते, ब्राह्मण येत होते, क्षत्रिय येत होते, वैश्य येत होते, शूद्र येत होते, स्त्रिया येत होते, पतित गरीब लोक सुद्धा येत होते आणि बुद्धाचं प्रवचन ऐकलं. बुद्धाने कधी भेदभाव केला नाही. जे मला मानतात त्यांनीच या, जे मला पुजतात त्यांनीच बसा, जे माझी आराधना करतात त्यांनीच ऐका, असा आग्रह नाही केला बुद्ध. बुद्धाचा धम्म हा सार्वजनिक धम्म आहे. बुद्धाचा विचार हा अखिल मानव जातीचा विचार आहे. बुद्धाचा विचार हा जाती परत्वे असा विभागलेला नाही. बुद्धाचा धम्म गरीब श्रीमंत असा भेद सुद्धा करीत नाही. धम्म काळा गोरा भेद करीत नाही, जसा अमेरिकेमध्ये आहे. काळा गोरा भेद आहे बाहेर देशात. बुद्धाचा धम्म काळा गोरा असा भेद करीत नाही, लहान मोठा भेद करीत नाही, ओळखीचा अनोळखीचा असा भेद करत नाही. म्हणून हा सार्वजनिक धम्म आहे, सांघिक आहे आणि मानव धम्म आहे. इथे मानव केंद्रबिंदू मानलेला आहे. आणि बुद्धाची मूळ शिकवण मनुष्याला दुःखातून मुक्त करणे आणि सुखी करणे हा एक प्रमुख उद्देश घेऊन आलेली. तुम्ही म्हणाल सर्व धर्म हेच सांगतात, नाही सांगत नाही सर. हे सर्व धर्म सांगत नाहीत. आता पंचशील आपण घेतो, शील दिलं ना तुम्हाला कार्यक्रमात घेताना तुम्ही पंचशील. हे पंचशील सर्वांनीच सांगितलेत काय? नाही सांगितले. त्या वैदिक काळामध्ये गायीचे, जनावराचे, पशुपक्ष्याचे होम हवन करून त्याच्यात बळी दिले जात होते. त्या काळात दिले जात होते. आजही वेगळ्या पद्धतीने दिले जातात. आजही देवाला नवस करण्यासाठी बकरी कापलात की नाही? कापणारे कापतात आजही. म्हणजे त्या काळातली वेगळी प्रथा आजही वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. आजही ते काय हल्या म्हणतात ना, त्यालाही कापण्याची पद्धत आहे. आजही देवाच्या नावाखाली रेडा काय असते ती प्रथा तेव्हापासून चालत आली. म्हणजे हिंसेचं समर्थन सर्व जातीला, सर्व देवाधर्मांनी केलेलं आहे. बुद्धाने मात्र हिंसेचं समर्थन केलेलं नाही. ते अकुशल कर्म म्हटलेलं आहे त्याला. पण धादांतिक आपण बोलताना म्हणतो की सर्वांनी सारखंच शिकवलं, सगळ्यांनी सारखंच सांगितलं. वेगळं काय सांगितलं? वेगळं सांगितलंय. जेव्हा तुम्ही खोलवर जाल, तुम्ही डीपमध्ये जाल, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, चिंतन कराल, मनन कराल, संशोधन कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल सर्वांनी सारखं सांगितलं नाही, बुद्धानं वेगळं सांगितलं. बुद्धाचं तत्वज्ञान वेगळं आहे. हे तुम्ही खोलात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार. वरवर पाहिल्याने कळत नाही. आता हे माणसं बसलेत, आपण ही बाया बसलेत की नाही, आता वरवर पाहिल्याने माणसं साजरे दिसतात, पण आतून जरा माणसं वेगळेच असतात. आतले माणूस वेगळाच आहे.
आणि तो आतला माणूस कळणं लय अवघड आहे. एखादा प्रसंग आला तरच कळतं ते माणूस, प्रसंग नाही आला तर कळत नाही. बहिणीचं भावाचं शेताचं भांडण झाल्यावर बहीण भावाचं नातं कळतंय, तोपर्यंत कळत नाही. भांडण जेव्हा होते तेव्हा कळतंय नातं. बहीण आहे भाऊ आहे म्हणाला दिसायला आहे, पण बाई जी आहे बाईचं खरं रूप तुम्ही डवचून पहा बरं, मग बाई कळते काय आतून काय बाई आहे ते. डवचल्याशिवाय कशी कळत? डवचावं लागतंय. जनावर राहो, माणूस राहो, लेकरू राहो, बतारा राहो, डवचून पहा तुम्ही, ते आपलं रूप दाखवतंय, खरं आतलं रूप दाखवतंय कसं आहे. पण आतून माणूस वेगळा आहे, बाहेर बाहेर माणूस वेगळा आहे. वरून दिसतंय तशी माणूस नाही आहे, बाई नाही आहे, लेकरू नाही आहे, आतून वेगळंच आहे. बुद्धाचा धम्म हा माणसाच्या आतमध्ये गेलेला आहे, आतमध्ये घालतो, माणसाला मध्ये शिकवतो. त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये, त्याच्या हार्टमध्ये, त्याच्या रक्तामध्ये जा गेला पाहिजे, त्याच्यात ते पोचवण्याचं काम धम्माची शिकवणूक करते, धम्माचं तत्वज्ञान. आणि जोपर्यंत रक्तामध्ये आता जसं खाल्लेलं अन्न आहे जोपर्यंत रक्तात मिसळत नाही तोपर्यंत ताकद येते का? खाल्लेलं रक्तात मिसळावं लागतं की नाही? खाल्लेलं आपल्या शरीराला पोषक ठरलं पाहिजे की नाही? खाल्लेलं अंगी लागलं पाहिजे की नाही? आपण म्हणतो की नाही चोऱ्या करून खाल्लेलं काही अंगी लागत नाही, डाके टाकून खाल्लेलं हे कोणाचं बळकून खाल्लेलं अंगी लागत नाही का? अंगी लागत नाही म्हणजे काय होते? म्हणून हा धम्म मध्ये उतरला पाहिजे, चित्तामध्ये उतरला पाहिजे, मनात आलं पाहिजे, बुद्धीमध्ये आलं पाहिजे. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी पूर्णेला त्या मानवत गोष्टीचे मुलं, उपासक महिला माझ्याकडे आले होते. मला श्रावणारे झालते त्या गोष्टीचे. नवरा बायको आले, त्यांचा परिवार आला. कुठे कधी प्रवचन त्याने ऐकलं होतं माहित नाही माझं. मी आपल्याकडेही बोललो होतो 1-2दा, मलाही आठवतं की बाईच्या पोटामध्ये 7वा महिना 8वा महिना असेल, गरोदर बाई असेल आमची, त्या बाईच्या मनामध्ये ज्या दिवशी येईल की मला जर मुलगा झाला तर मी याला चांगला बौद्ध भिक्षू बनवेल, असं ज्या दिवशी बाईच्या मनात येईल त्या दिवशी भारत बौद्धमय व्हायला सुरुवात झाली असं समजायचं. हे मी अनेक वेळा बोललो, बऱ्याच ठिकाणी बोललो, तुम्ही ऐकलं असेल, इथे बोललो असेल. हे बोललेलं मला वाटलं कुठे ना कुठेतरी याचं आज उद्या परवा काही होईल फायदा. त्या भोशाचे पती पत्नी, घरची माणसं, गावची मुलं सगळे आली पूर्णेला. 2 महिन्यापूर्वी पूर्णेला. बाईला 8वा महिना होता, 7वा 8वा. ते संकल्प केला तिथं विहारात येऊन पौर्णिमेच्या दिवशी की भंतेजी हा मुलगा हो की मुलगी हो, आम्ही हे भिक्खू संघाला दान करणार म्हणते. 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट. आणि काल 18 तारखेला परभणीला वर्मा कॉलनीमध्ये धम्म परिषद होती, कार्यक्रम. तिथं तो मनुष्य आला, मुलगा आला, मला माहितीच नाही. माझं प्रवचन भंतीजी बी होते. माझं प्रवचन संपल्यावर मग मला भेटला. मी तिथे असा उल्लेखही केला होता. संपल्यावर ते मला कार्यकर्ते ते मुलगा भेटला, म्हणला भंतेजी
आमच्या पत्नीला म्हणले मुलगाच झाला. ज्यांनी संकल्प केला का तेच भेटला, आणि मला भेटून सांगितलं की मुलगा झाला. आम्ही तिथे त्या कार्यक्रमात त्या बापाचा सत्कार केला. त्या दिवशी परवाची गोष्ट मी हे सांगू लागलेलं आहे. हे सांगितलेलं, शिकवलेलं, बोललेलं भगवान बुद्धाचे विचार, तत्वज्ञान आमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये, रक्तामध्ये, पोटामध्ये, सर्व अवयवामध्ये ते भिनलं पाहिजे, ते आलं उतरलं पाहिजे. हा आमचा बुद्धाच्या धम्माचा स्थायी भाव आहे, आणि परिणाम होतो, झाला. मी आता स्वतः चिवर घेऊन 48 वर्ष झाले मला दीक्षा घेऊन. आता 65 वर्ष वय आहे माझं. मी MA, नेट, सेट, PhD केली, डॉक्टरेट आहे. नोकरी केल्यावर मला 2.5 लाख रुपये पगार असतात. नोकरी केली नाही, आणि तुमच्यासारखेच आई वडील होते, तुमच्यासारखेच भाऊ बहीण आहेत. भरतेची काही झाडाला लागलेली नाहीत, होय का नदीला वाहत आले नाहीत का, भुईमुगाच्या शेंगासारखं जमिनीतून उकरल्यावर निघाले नाहीत. भंतेजी तुमच्यामधून आलेली आहे. तुमच्यासारखेच आई वडील होते आणि नातेवाईक आहेत. भंतेजी काही निराधार नाहीत. बुद्धाच्या काळात सुद्धा होते भिक्खू लोक. मला हे सांगायचं आहे की एवढ्या या 48 वर्षाच्या 45 वर्षाच्या कालखंडामध्ये, अवघड काळामध्ये आम्ही भंतेजी झालो. हे तुम्ही जेवण दिलं, असं जेवण द्यावं हेही लोकांना माहीत नव्हतं. भोजन दान द्या, अशा परिषदा, प्रवचन, हे माईक, हे काही नव्हतं आमच्या काळात. आम्हाला नव्हतं. या चटाया नव्हत्या बसायला, मांडव नाही, काही नव्हतं. चटणी भाकर खेड्याचे लोक द्यायचे, आणि ते खाऊन आम्ही त्या काळामध्ये, तुम्हाला सांगितलं पाहिजे की अवघड काळामध्ये, आता ही गाडी मोटर बसायला सोय जे झाली ना, ही सोय पहिली नव्हती आम्हाला. त्या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही टिकलो, वाहून गेलो नाही, टिकलो. आणि टिकलो बी, शिकलो बी. आणि हे जे आव्हान आहे, या आव्हानाला भिवून आम्ही पळून गेलो नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे जे काम आतापर्यंत, म्हणजे एवढ्या वर्षात हाती घेतलं मी, त्या त्या कामामध्ये मला यशच आलेलं आहे. अपयश कधीच आलं नाही, तुम्हाला सांगितलं, आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत. अपयश आलं नाही कधी. का? त्याच्या मागे कुशल कर्माचं मूल आहे. कुशल अकुशल, कुशल मूल अकुशल मूल आपल्या धम्मामध्ये, साहित्यामध्ये आहे. जे कुशल कर्म असते ना, त्याचंही मूळ आहे, अकुशल कर्माचंही मूळ आहे. पण ते जे आम्ही आत्ता बातचीत जेवताना करत, याच कुशल अकुशल मुलावर. म्हणून जे अकुशल आहे त्याचंही मूळ आहे. काय आहे? आतापर्यंत बघा, तुम्ही शेतकरी आहात, आम्ही तर शेतकरी नाही, आम्हाला शेताचं ज्ञानही नाही. पण अजिंठ्याला उपासकांच्या दान देणगीतून, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून तिथे 74 एकर जमीन झाली. आमचे भंतेजी सीलवदी, हे काय आमचे छोटे भंतेजी आहे तिथे, धम्मसील बीडला बघा 5 एकर जमीन घेतली.
आमचे लातूरला भरती जयंतभाई आनंद 9 एकर तिथे, पुर्णेला, हिंगोलीला, दाभडला, देगाव फाट्याला उद्या धम्म परिषद आहे तिथे अशी मिळून आता बघा 100 एकर जमीन आपल्या धम्म कार्याला उपासकाच्या दान देणगीतून झालेली. ही गोष्ट साधारण नाही आहे. याच्या मागे कुशल कर्माचा परिणाम आहे, त्यागाचा परिणाम आहे, बलिदानाचा परिणाम आहे. मी म्हणतो त्या 2.5 लाख पगारापेक्षा ही शाळा आणि हा पगार मोठा आहे असं मी समजतो. हा काही पगार कमी नाही. तुम्ही लोकांनी त्या काळामध्ये पसा ज्वारी दिली, गहू दिली. त्या काळामध्ये गावोगाव गाडी घेऊन आम्ही खेड्याला फिरलो, प्रचार करत, जागृती करत. आज हे दिसतंय जे स्वरूप, हे एकदम नाही आलं. ही जुनी माणसं आहेत आमची, काही आता म्हातारे झाले, 70 वर्ष झालेत, कोणाला 80 वर्ष, 75 वर्ष, 70 वर्ष झाली. जुनी माणसं आहेत साक्षीला. ही जुनी माणसं यांनी काही झटली, त्याग केला. 2 वेळा 4 वेळा पूर्णेला आली. आम्ही कुठं मूर्ती आणायला कुठं गेलो तर या जुन्या माणसाचं जे श्रम आहे, तुमचे जुन्या माणसाची तळमळ आहे, जुन्या माणसाने जे काही मेहनत केली त्याचं हे आज हे फळ दिसतंय. हे एकदम उभं राहिलं नाही, हे काही की नाही आलं. हे कुणाला वाटत असेल आजच्या तरुण पोराला काही माहीत नाही, हे एकदम नाही आलं. म्हणून त्यागाची परंपरा आहे, बलिदानाची परंपरा आहे, आपली समर्पणाची परंपरा आहे, शीलाची परंपरा आहे आणि नैतिक बलाची परंपरा आहे. हे नैतिक बल जे आहे ना, हे नैतिक बल आणि ही ताकद माणसाला उच्च पदाला नेऊ शकते. पैसा सर्व काही नाही आहे. आपण ऐकतो, तुम्ही ग्रंथ वाचन करता ना, भगवान बुद्धाने त्याचा धम्म वाचता की नाही? वाचता, वर्षावासात वाचता, इतर वेळेला. भगवान बुद्धाने राजपाट सोडलं, शेती सोडली, 1000 नांगर चालत होते, पत्नी सोडली, मुलगा सोडला, महाल सोडले, राजपद सोडलं. राजा होता, भिकारी नव्हता. सिद्धार्थ गौतम खालच्या कुळातला नव्हता, हलका नव्हता, क्षत्रिय कुळातला उच्च होता. आजच्या मराठा समाजाला माहीत नाही की सिद्धार्थ गौतम आपल्या कुळातला होता. आज किती लोकांना अभ्यास आहे, किती लोकांना माहिती. ज्यांनी अभ्यास केला त्याला माहिती आहे. अशा उच्च कुळातला, क्षत्रिय कुळातला सिद्धार्थ सर्वस्व सोडून देतो. काहीच नसल्यावर माणूस सोडून देईल, पण ज्याच्याकडे सर्व वैभव होतं, नौकर चाकर होते, सोनं चांदी होतं, राजगादी होती, घोडागाडी होती, हत्ती होते, सर्व प्रकारच्या दासदासी होत्या, नौकर होते, एवढं असताना सुद्धा ते सोडून सिद्धार्थ गौतमाने याचा त्याग केला आणि त्याग करून जंगलात रानावनामध्ये फिरला. राजमहालात राहणारा सिद्धार्थ जंगलात वनवन फिरला, ऋषी मुनींच्याकडे गेला, ज्ञानी लोकांकडे गेला, विद्वान लोकांकडे गेला. त्यावेळेचे जे असित ऋषी असतील, भृग ऋषी असतील, अलार कलाम असतील, उदकरामपुत्त असतील, सर्व शास्त्रज्ञाकडे गेला, सर्व विद्या संपादन असलेल्या साधू ऋषींकडे गेला आणि सर्व प्रकारच्या विद्या शिकला, जेवढ्या काही विद्या असतील तेवढ्या. खडतर तपश्चर्या केली आणि जे ज्ञान प्राप्त केलं. बघा, जर सिद्धार्थ गौतम राजमहालात राजपुत्र बनून राहिला असता तर आज एवढा जय जयकार झाला असता का जगामध्ये?
नाही झाला असता. परंतु ग्रहत्याग करून जगाच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या उद्धारासाठी, या मानव प्राण्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी हे ज्ञान मिळवलं आणि असीम ज्ञान जगाला दिलं. म्हणून आज आशिया खंडामध्ये जपान जा, थायलंड जा, कोरिया जा, चायना जा, व्हिएतनाम जा, कंबोडिया जा, कुठल्याही देशात गेलं तर आज बुद्धाचा जय जयकार होतो. बुद्धाच्यामुळेच त्या देशाची प्रगती झाली. जपानची झाली कारण मी या देशांमध्ये जाऊन आलो, पाहिलंय. या देशाने सगळी भौतिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती, आर्थिक प्रगती, शैक्षणिक प्रगती ही सर्व बुद्धाच्या शिकवणुकीमुळे त्या देशामध्ये केलेली आहे आणि उच्च दर्जा त्या देशाने प्राप्त केला बुद्धाच्या शिकवणुकीमुळे. बुद्ध केवळ आराधना, पूजा अर्चा किंवा कर्मकांड किंवा मोमबत्ती, अगरबत्ती, फुलं अर्पण करणं, हात जोडून वंदना करणं इथपर्यंत बुद्ध नाहीत. बुद्ध फार पुढे आहेत, याच्याही पुढे आहेत, लय पुढे आहे, खूप पुढे आहे. बुद्धाची शिकवणूक फार पुढे आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या सर्वांगीण दुःखातून मुक्त करण्यासाठी, मनुष्य प्राण्याच्या सर्व इंद्रियाचं ज्ञान करणारी ही बुद्धाची परंपरा. सर्व इंद्रियाचं ज्ञान, चक्षु इंद्रिय असेल, श्रोत्र इंद्रिय असेल, जीवा इंद्रिय असेल, काया इंद्रिय असेल, मन इंद्रिय असेल, या सर्व इंद्रियाचं ज्ञान बुद्धाकडे होतं. आणि त्याप्रमाणे तथागताने मानव जातीला दिलं. आणि तेव्हा हा धम्म त्या काळामध्ये आजही जगात लोकांच्या नसानसामध्ये हा धम्म भिनलेला आहे. आणि तो नसानसामध्ये भिनला पाहिजे. वरवर धम्म दिसून, वरवर धम्म कळून. आता मी परवा नांदेडच्या एका मीटिंगमध्ये सांगितलं आमच्या दाभाडच्या, की आपली माणसं आता हे मिळावं लागली. कोणी ते काय विदर्भात काय लावतात, अष्टगंध, कोणी ते 5 रंगाचे पट्टे गळ्यात, काय 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 करू लागले. तर न जाणो एक दिवस कुणाच्या डोक्यातून निघल, सांगता येत नाही बरं का. माणसं काय करते, नेम नाही आपले. ते काही लोक, लिंगायत लोक, ते विभूत लावतात पट्टे गळ्यात, हाताला, पोटाला, पाठीला. तसे 5 रंगाचे 5 बोट म्हणून आपल्या कपाळाला एका दिवशी लावायला सुरू करतील आपली माणसं. आपलं पंचरंगी आहे म्हणतात, हे 5 रंग असं बुडवायचं. ते याला गेलं ना तुम्ही, तुळजापूरला गेले का कधी? तुळजापूरला गेल्यावर हळदीचा एक पाठीमागून ठप्पा प्रत्येक माणसाच्या पाठीवर मारतात. हळद भंडारा बुडवायचं, त्याच्या पाठीवर मारायचं. का? हे तुळजापूरला जाऊन आला, सिंबॉल, शिक्का. तसं आपल्या माणसं सुरू करतील एक दिवस. 5 बोटं बुडवायचे ना असे ओढायचे. बाई बी सुरू करेल, काही सांगताय काय काय चालू करतील. मला हे मुख्य सांगायचा मुद्दा हे की मूळ धम्म याच्यामध्ये नाहीच आहे. मुळाची धम्म शिकवणूक यामध्ये नाहीच आहे, वरवरच्या या गोष्टीमध्ये. इथे आत्ता म्हणल्याप्रमाणे साध्या गावच्या बाईच्या माणसाच्या मनात आलं, पोटातलं लेकरू भिक्कू बनवायचं. आणि योग बी असा आला की मुलगा झाला. बघा ना, मग तुम्ही म्हणाल एखाद्याला मुलगा झाल्यावर त्याची नियत बदलत. नियत बदलायची होती तर अगोदरची आली नसती. निर्धार करून आले, पक्का सर्व ठराव करून आले. ही धम्माची आज गरज खरी आहे. दुसरं उदाहरण मी दिलं परवा की सांगली जिल्हा आहे,
त्याच्या जत नावाचा एक छोटा तालुका कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. भोगवाड नावाचं लहान गाव आहे. CR सांगलीकर म्हणून आमचे एक उद्योगपती आहे. उद्योगपती म्हणजे फार मोठा माणूस आहे. काही 1000 एकर जमीन आहे त्याच्याकडे, 100 नाही 1000 एकर जमीन आहे. एवढा मोठा आमचा बुद्धिस्ट माणूस सांगली जिल्ह्यात आहे. त्या माणसाने 12 नोव्हेंबर 2022ला 20 एकर जमीन, आपली स्वतःची 20 एकर जमीन धम्मासाठी दान केली. तेवढ्यावर थांबला नाही. तुम्ही अनाथ पिंडिकाचं उदाहरण ऐकता ना. श्रावस्तीला सोन्याच्या मोहरा आथरून जमीन विकत घेतली. अनाथ पिंडिकाने नुसती जमीन विकत घेतली नाही, विहार बांधून दिली ते बुद्धाला. त्याच्या पुढे जाऊन तोच आदर्श घेऊन त्या माणसाने 20 एकर जमीन तर दान केलीच केली, परंतु त्या जागेवर 15 कोटीचं बुद्धविहार सुद्धा बांधलं. थायलंडवरून 10 फुटाची बुद्धाची मूर्ती आणली आणि उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. 12 नोव्हेंबर 2022ला हे भंतेजी होते आमचे. आणि किती महाराष्ट्रातून 300 भंतेजी निमंत्रित केले होते. सगळी जबाबदारी माझ्यावर होती. 300 भंतेजीला महाराष्ट्रातून बोलावलं. त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा, भोजनाचा आणि 300 भंतेला चिवरदान केलं. आणि 300 भंतेजी स्टेजवर बसतील आणि कसे बसतील असे नाही, अशी सोय राजेशाही पद्धतीनं भंतेजींना बसायची. 300 भंतेजींना स्टेजवर बसायची सोय. एकुलता एक मुलगा त्या माणसाला होता, तो मरण पावला मुलगा. आता मुलगी एकच आहे. ती मुलगी इंग्लंडमध्ये शिकायला आहे, IT इंजिनियर आहे. बघा, त्या माणसाने त्या कार्यक्रमाला 300 भंतेजी तर बोलावले, परंतु 1 लाख लोक उपासक उपासिका कार्यक्रमाला होते. आमच्याकडे त्याची ते सीडी काय व्हिडिओ सगळं आहे आमच्याकडे. आता ते पडदा बिडदा असतात, ते प्रोजेक्टर असतं, तर तुम्हाला सगळं दाखवलं असतं. सांगायचं तात्पर्य असं, 1 लाख लोकांना मुलीनं कन्नडा भाषेमध्ये 22 प्रतिज्ञा म्हणल्या आणि त्याने मराठीमध्ये म्हणल्या. लोकांना आवाहन केलं की ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे 22 प्रतिज्ञा घ्यायच्या आहेत, कारण त्या भागातले कन्नडाचे अर्धे लोक आणि मराठी भाषिक अर्धे लोक होते. बॉर्डर एरिया आहे ना. तर अख्खा मंडप लाखच्या लाख लोक उभा राहिले दीक्षा घ्यायला. आणि 22 प्रतिज्ञा तेवढ्या माणसाने कन्नडा भाषेतही घेतल्या आणि मराठी भाषेतही घेतल्या. कधीतरी सांगलीला गेले तुम्ही कुठल्या निमित्ताने, नाही तर खास करून जा. मी जे सांगतो, सांगलीपासून 60 किलोमीटरला गोगवाड जतमध्ये गाव आहे. विहार पाहण्यासारखं आहे. महिलांसाठी, भिक्षूंसाठी, उपासकासाठी टॉयलेट, बाथरूम, पाणी, सुंदर व्यवस्था खाण्याची, राहण्याची त्या ठिकाणी त्या ग्रस्ताने करून ठेवली. ते म्हणला, हे पैसा एवढा कमवून करायचंय का? संपत्ती गोळा करून करायचंय काय? शेती गोळा करून करायचंय काय? एक दिवस मेल्यावर करायचंय काय याचं? म्हणून बुद्धाचा आणि बाबासाहेबांची दानाची परंपरा हे सत्कार्यासाठी, चांगल्या कामासाठी, पुण्यकर्मासाठी, जगाच्या कल्याणासाठी हे जर मी लावलं, हे जर केलं तर हे किती उपयोगात येईल. मेल्यावर चोराच्या हवाली करण्यापेक्षा हे सन्मार्गाला का लावू नये मी? त्याच्या मनात आलं बघा. याला म्हणतात रक्तात धम्म रुजला तेव्हाच हे माणसाच्या मनात येते, वरवर येत नाही मनामध्ये. हे आमच्या मनात कसं एकदम कसं येते. म्हणून माझा जो उपक्रम आहे एवढ्या वर्षामध्ये, केवळ उपासक उपासिकाच नाही, तर जे काही आमचे धनवान माणसं आहेत
त्या धनवान माणसाला सुद्धा धम्मामध्ये परिवर्तित करून आणून त्याचं धन सत्कार्याला लावण्याचं काम करणे. राजकारणी माणसंही आम्हाला अस्पृश्य नाहीत, तेही पाहिजे. राजकारणी माणसाला सुद्धा धम्माकडे वळवण्याचं काम आपल्या या माध्यमानं सुरू आहे. तथागत भगवान बुद्धाने राजांना वळवलं की नाही? राजे आले की नाही बुद्धाच्या? बिंबिसार असेल, अजातशत्रू असेल, आम्रपाली असेल, लिच्छवी असतील, कोलियाचे अलारकाराम असतील, कपिलवस्तूचे शाक्य असतील ना, जे श्रावस्तीचे जेतकुमार असेल, हे राजे बुद्धाने वळवले की नाही आपल्याकडे? इतिहास आहे. म्हणून आमचा दृष्टिकोन आहे की राजकारणी माणसाकडे सुद्धा धम्माच्या मार्गाला वळवून आज आपल्या जिल्ह्यातले आमचे सिद्धार्थ हातीआंबेरे राजकारण करत करत त्यांना धम्माच्या मार्गाला वळवलं. परवा आपली पदयात्रा धम्माची इथे थायलंडचे भंतेजी आणून पूर्ण महाराष्ट्रात गाजली. शासनापर्यंत चांगला मेसेज गेला की यांचा बौद्ध धर्म जिवंत आहे, हा मेसेज गेला. त्या निमित्ताने एक लडाखला आले माझ्याकडे, तिथे पदयात्रा केली. मी लडाखला गेलो, तिथे पदयात्रा काढली भंतेजीने, 100 भंतेजी. आता तिकडे तर बर्फाचा डोंगराचा भाग आहे, तिकडे पदयात्रा, तिथे आली ती. म्हणा थायलंडला गेले, थायलंडला सुद्धा पदयात्रा केली त्यांनी. आणि थायलंडवरून बुद्धाच्या मूर्त्या पूर्ण कंटेनर भरून आणून बुद्धाच्या मूर्त्या गावगाव वाटल्या, दिल्या. हे धम्माच्या कार्यात सुद्धा या लोकांची मानसिकता तयार करणं हे आपलं काम आहे. यांचा पैसा, यांचा वेळ धम्माच्या कार्यात आपण गुंतवणं, लावणं हेही फार जरुरीचं काम आहे. म्हणून आज सिद्धार्थ हातीआंबेरे सारखे राजकारणात असलेल्या माणसाला मी म्हटलं एकदा कितीतरी, त्यांच्या आईला नेलं मी, श्रीलंकेला नेलं, थायलंडला, त्याला म्हटलं एकदा जा तुम्ही थायलंड. त्याच्या मागं लागून त्याला नेलं, पाहिलं त्यांनी, नाही म्हणले. आता बुद्धाशिवाय दुसरी गोष्ट ते ग्रस्त करत नाहीत. एवढंच नाही, थायलंडचे भंतेजी आणले, परवा इंजिनियर आणले, आर्किटेक्ट आणले मागच्या महिन्यामध्ये. आणि परभणीच्या पलीकडून ते काहीतरी इंद्रामाळ आहे, एक गाव आहे, कुठलं छोटं गाव आहे, माळ्याच्या उमरीच्या अलीकडे. तिथे बघा 9 एकर जमीन आता विकत घेतली. आम्ही तिथे गेलो, जमीन पाहिली, थायलंडचे भंतेजी आली. आता त्या 9 एकरमध्ये इस्टिमेट आणि प्लॅन बनलेला आहे. लवकरच आपल्या परभणी जिल्ह्यात एक मोठं धम्माचं केंद्र, प्रशिक्षणाचं केंद्र उभं करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्या दृष्टीनं आता तिथे काम सुरू झालं आहे. परवाच म्हणले त्याचं प्लॅन तयार झालं आहे. आणि पूर्ण थायलंडच्या धर्तीवर त्या पद्धतीनं एक विहार प्रशिक्षणाचं, तिथे 500, 100, 200 भंतेजी तिथे प्रशिक्षण घेतील, राहतील मुलं तुमचे. हे जे 10 दिवस रामनेर झाले, या 10 दिवस रामनेर शिबिरामध्ये फारसा काही लाभ होत नाही. पण महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष मुलं जर राहिली तर चांगली ट्रेंड होतील, अभ्यास करतील, शिक्षण घेतील. आमचा तो प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीनं अजिंठा असेल, दाभड असेल, पूर्णा असेल, हे सर्व भविष्यामध्ये आमच्या लहान लहान मुलांना पाली भाषा आली पाहिजे, पाली ते शिकले पाहिजेत. मुलींना पाली भाषा आली पाहिजे. पालीमध्ये नुसती वंदना करून नाही, जे बुद्धाचं त्रिपिटक साहित्य आहे ते पाली भाषेत आहे उपासना, आणि ते आमच्या मुलींना अवगत झालं पाहिजे. हा भविष्यामध्ये आमचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीनं ही सेंटर ठिकठिकाणी आता उभी करत आहोत आपण. मला आशा आहे की निश्चितपणाने आम्ही जे फाउंडेशन केलं आहे, दगड रवला, पाया खोदलाय, कोणी ना कोणी आमचे हे धम्माशील सारखे भंतेजी, छोटे भंतेजी, हे असे जेवढे काही भंतेजी आहेत, छोटे छोटे आहेत, हे त्याचा भविष्यात कळस करतील अशी आम्हाला आशा आहे. कारण पाया आम्ही मजबूत करून ठेवू. पाया कच्चा नाही आहे, पक्का केला.
आणि आमची मुलंसुद्धा, लहान मुलं मुलीसुद्धा आज जरी आम्हाला येत नसेल, मुस्लिमचे मुलं मदरसामध्ये अरबी शिकतात। आज ठिकठिकाणी त्यांचे सेंटर आहेत की नाही, किती आहेत गाव, अरबी शिकवलं। लहानपणापासून त्यांना कुराण, मजहब आणि अल्लाह हे त्यांच्यामध्ये लहानपणापासून बिंबवलं जात आहे। त्यांचे सेंटर ठिकठिकाणी आहेत आणि कठ्ठर त्याला त्याच्याशिवाय दुसरं काहीच कळू नये अशी सोय त्यांनी त्या मदरसांच्या मध्ये केलेली आहे। आमची सुद्धा ही नवीन परंपरा आम्ही सुरू करतो, म्हणजे नवीन नाही, तक्षशिला, नालंदा, उदंतपुरी विद्यापीठं आमच्या देशामध्ये सुद्धा अशी शिक्षणाची होती। इथे सुद्धा हजारो विद्यार्थी पाली भाषा आणि धर्माचं शिक्षण घेत होते। 12व्या शतकानंतर आमच्या धर्माची ऱ्हास करण्यात आला आणि त्यानंतर उतरती कळा डॉक्टर बाबासाहेबांमुळे, त्यांच्या दीक्षेमुळे आता आम्हाला एक दिशा मिळालेली आहे। म्हणून भविष्यामध्ये आमचेही असे सेंटर उभे राहतील, असे विद्यार्थी घडतील, मुली मुलं घडतील आणि चांगल्या प्रकारे या देशामध्ये परत एकदा बुद्धाचा विचार, ज्ञानाचा विचार, सत्याचा विचार, त्यागाचा विचार, बलिदानाचा विचार हा मूर्त स्वरूप घेईल आणि त्याला भवितव्य उज्ज्वल आहे। काही लोक, राजकारणी लोक किंवा इतर लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला भेडवण्याचं, भिसकवण्याचं, आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे। बांधवानो, माझा विषय नाही तरी सांगतो, काही जरी झालं, कुठलंही काही जरी झालं तरी बाबासाहेबांचं संविधान कोणताही माईचा लाल या देशात बदलू शकणार नाही, तुम्हाला सांगून ठेवतो। माझ्या 50 वर्षाच्या अभ्यासातून सांग, कोणी करू शकत नाही ते। हे फक्त हाकमारी ज्याला म्हणतात ना, कोल्हे कुई, कोल्हे कुई हाकमारी, तर ती हाकमारी आमचा काही परिणाम होणार नाही। बघा, हे होणं शक्य नाही, करता येत नाही, करू शकत नाही कोणी। मी यासाठी सांगतो की बाबासाहेबांचं जे संविधान आहे, राज्यसभा आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, हे सर्व याला जबाबदार असतात। एखादी लोकसभा जबाबदार नसते। अज्ञानी माणसाला बनवण्याचं काम काही लोक करतात। कोणी घटना बदलणार भ्याचं काही कारण नाही, कोणी घटना बदलवणार नाही, बदलू शकत नाही, बदलता येत नाही, तशी सोय नाही। बघा, म्हणून आपण आपलं ट्रॅक सोडू नका। बुद्ध आणि बाबासाहेबाचा ट्रॅक आहे, 2 चाक पट्ट्या, या सोडू नका। आपल्याला ट्रॅकवर उतरायचे काही लोक काम करू लागले, आपल्याला ट्रॅकवर, ट्रॅकवर उतरल्यानंतर काय हो, दिशाभर कुणीकडे भटकणार तर पडा। म्हणून तुम्हाला सांगणार, हे बुद्ध आणि बाबासाहेबांचं जे ट्रॅक आहे ना, हे पट्ट्या 2 या सोडू नका। आज उद्या परवा याच मार्गाने आपलं भवितव्य उज्ज्वल होणार, हे ट्रॅक सोडू नका। म्हणून हे धम्म परिषद असेल, आपलं गाव छोटं असेल, काम तुमचं मोठं आहे, सगळे मिळून करतायत, संघटित आहात, एका विचाराला राहतात, तुमचं त्याच्यात यश आहे। महिला असोत, उपासक असोत, आता ही श्रामनेर मुलं झाली, काही ना काहीतरी धम्माचं कार्य जीवनामध्ये करतील, काही ना काहीतरी यांचा वेळ सत्कारणी लागेल। यांचं जे 10 दिवसाचं शिबिर आहे, हे काही वाया जाणार नाही, कुठे ना कधी थोडासा तरी कामी लागेल। तुम्ही जे खटाटोप पैसा गोळा करता, दान गोळा करता, हे सर्व चालवता, हे सुद्धा तुमचं वाया जाणार नाही। हे सत्कारणी लागलेलं आहे, पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। हेच कर्म नेहमी सातत्याने करीत राहा, भावना चांगली ठेवा,
एकमेकाचा द्वेष करू नका, राग करू नका, मीपणा करू नका, डिंगी मिरवू नका, मानापानासाठी हफाप करू नका, मला गिना म्हणू नका, मीच लय तुरम खान त्याचं काही खरं नाही आणि माझंच खरं असं काही म्हणू नका, सगळ्याचंच खरं आहे, कोणाचंही खोटं नाही. अशा भावनेनं चला तरच आपल्याला भविष्यामध्ये यश येईल. ही जिंदगी, हे जीवन, जन्म माणसाचा लाभलेला आहे. हा जन्म नेहमी मिळत नाही. नेहमी जरा हा जन्म आपला सत्कारणी लावा आणि डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्धाचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण परिश्रम करा, एवढा शुभ संदेश आपल्याला देतो. सर्वांसाठी सद्भावना व्यक्त करतो. धन्यवाद. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.